नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीनिमित्त आज आपण सर्व घरदार तसं तर रोज स्वच्छच असतं, पण उंबरठ्याला लेपन खूप छान असं हळदीचं उंबरठ्याला लेपन दिलं व दिवा अगरबत्ती छान असं प्रसन्न वातावरण आपल्या प्रवेशद्वारात असलं का खरंच खूप खूप प्रसन्न वाटतं. आणि पूजा झाल्याच्या नंतर जे आपण 7 दिवस गुरुचरित्राच्या पारायणाला बसतो त्याची सांगत असते दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी. त्यामुळं सगळं आवरून केंद्रात जायचं होतं. केंद्रात श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये खूप मोठी दत्त जयंती साजरी होती. बरेचसे जवळपास 151 किंवा 85 100 असे लोक बसलेले असतात गुरुचरित्राच्या पारायणाला. आणि खरंच इतकं छान प्रसन्न वातावरण वाटतं ना, काही सण किंवा मग असं काही असल्याच्या नंतर. तसंच मी आता आपल्या दररोज स्वयंपाक बनतो असं गॅसची देखील पूजा करून घेते. हळदी कुंकूचे स्वस्तिक काढणं, अक्षदा फूल वाहून मस्त असं प्रसन्न वाटतं. तसंच गॅसवर दूध तापत होतं सगळं. सकाळी सकाळी चहा पाणी झालं, मस्त असे स्वस्तिक काढली. स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर आपले जे देव आहेत देवाची पूजा, देवाचं मंदिर हे खूप स्वच्छ करून ठेवलं, कारण पुसून पासून प्रसन्न वाटतं जरा व्यवस्थित केल्याच्या नंतर. आता आपल्या स्वामींचा अभिषेक चालला आहे. दही दूध तूप आणि मस्त अभिषेक घालून घेतला स्वामींचा. अभिषेक झाल्याच्या नंतर परत स्वामींची मूर्ती दही दुधाने धुतल्याच्या नंतर पाण्याने देखील धुवून घेतली. स्वामींना छोटासा असा छान असा घंगाळ घेतलेला आहे अभिषेक करण्यासाठी. आणि अभिषेक करत होते त्यावेळेस खरंच ना खूप छान असा अनुभव आला. अभिषेक झाल्याच्या नंतर सगळे देव धुवून स्वच्छ करून एका ताटामध्ये ठेवले आणि सगळ्यांना कपडे वस्त्र खूप छान असं सगळं करून घेतलं. हे स्वामींना दत्त जयंतीनिमित्त मी वस्त्र आणलं होतं मार्केटमधून. खरंच खूप छान वस्त्र होतं स्वामींचं हे मार्केटमधून. छान असं मोराची डिझाईन आहे आणि त्याच्यावरती असे स्टोन चिटकवलेले आहेत. त्याच्यानंतर हे एक वस्त्र आणलं, आवडलं तर महादेवाला. आणि हे छोटीशी वेणी आपले दररोज इथं घट बसवलेला असतो म्हणजे कळस, तो कळसाला ती वेणी लावण्यासाठी. आणि हे पहा महादेवाचं तरी किती सुंदर वस्त्र आहे. आणि हे स्वामींना असं वस्त्र बसतच नव्हतं, नंतर छान असं वस्त्र थोडंसं डोकं लावलं आणि छान असं वस्त्र बसवलं. गजरे, परत फूल, धूप अगरबत्ती, छान असे दिवे, हे सगळं असं व्यवस्थित केल्याच्या नंतर खरंच खूप खूप प्रसन्न वाटत होतं. आणि सगळं आवरल्याच्या नंतर 8, 8:30, 9ला पूजा झाली व तसंच केंद्रात जाणार आहोत. आता घरचं सगळं आवरलं आहे. आता केंद्रात काय असतं, आज सगळ्यांनी दत्त जयंती केंद्राच्या कॅलेंडरवर उद्या आहे, पण शक्यतो उद्याच होती का काय केंद्रात काय माहिती, पण मी घरी पण आज साजरी केली. उद्या जाऊन केंद्रात पण परत साजरी करण आणि उद्या तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ येईल. तसंच आपली दररोजची नित्यसेवा देखील झालेली आहे आणि खूप खूप प्रसन्न वाटत होतं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा.